ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कागल राष्ट्रवादीच्या मेळाव्यामध्ये संजय मंडलिक यांना निवडून आणण्याचा निर्धार। कागल, गडिंग्लज, उत्तूरमधून हजारो कार्यकर्ते उपस्थित। येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीने उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांना सर्वाधिक मताधिक्याने निवडून देऊन नामदार मुश्रीफ यांची कार्याची झलक संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून देण्याचा निर्धार यावेळी उपस्थित सर्वच कार्यकर्त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आला। स्वागत नितीन दिंडे यांनी केलं। यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री हसन मुश्रीफ, युवराज पाटील, भैया माने, नाविद मुश्रीफ, बाबासो पाटील असुरलेकर, चंद्रकांत गवळी, नवल बोते, प्रकाश गाडेकर, राजू माने, शशिकांत खोत, रंगराव पाटील यांच्यासह कागल, गडिंग्लज, उत्तूर येथून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिल्या फळीतील कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी बोलताना मुश्रीफ म्हणाले, एकमेकांची उणेदुणी न काढता, कोणावरही व्यक्तिगत टीका न करता ही विचारांची लढाई लढून नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा आपल्याला पंतप्रधान करावायचे असून त्यासाठी आपण सर्वांनी महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांना सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणण्याचं आवाहन केलं। उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांनी आपल्या मनोगतातून विकास कामांना कशा पद्धतीने गती देण्याचं कार्य केलं याचा खुलासा देत 3 पार्ट्या नाही तर 4 पार्ट्या एकत्र येऊन कागल तालुक्यामध्ये महायुतीच्या उमेदवारासाठी आपण सर्वांनीच प्रयत्नशील राहणं गरजेचं असल्याचे प्रतिपादन केलं। महानकर न्यूजसाठी विठ्ठल कोळेकर, कागल।